स्वागत आहे शेतकरी मित्रांनो. भारतातील सर्वाधिक उत्पादक अमृत पॅटर्न टेक्निकमध्ये शेतकरी मित्रांनो मी दिनेश देशमुख. आज 5 ऑगस्ट 2024 आज आपण अमृत पॅटर्न पद्धतीने डेव्हलप केल्या जात असलेल्या कपाशी पिकाच्या प्लॉटमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेऊ की सध्याच्या परिस्थितीत पाऊस अति असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना फवारणी व्यवस्थापन शेतामध्ये करता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये कपाशी पिकामध्ये जास्तीत जास्त शेंड्याला आपल्याला पिवळा मावा, काळा मावा तसेच थ्रिप्सचा अधिक प्रमाणात प्रादुर्भाव बघायला मिळतो. तर या तिन्हीचेही आपण कंट्रोल कशा पद्धतीने करू शकतो याची डिटेल आपण माहिती घेऊया. तत्पूर्वी आपण पहिल्यांदाच या चॅनल तर सर्वप्रथम या चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करा आणि आपण नवीन असेल तर नक्कीच प्ले स्टोरला जाऊन अमृत पॅटर्न ॲप डाउनलोड करून त्यामध्ये कपाशी पिकाची संपूर्ण माहिती लिखित स्वरूपात घेऊ शकता. तर सुरुवात करूया. शेतकरी मित्रांनो, कपाशी या पिकामध्ये रोग बघताना सर्वप्रथम आपल्याला हे जे महत्त्वाचं आहे शेंड्याचे पानं बघायचे आहेत. या साईडला जर आपल्या शेतात पांढरी माशी असेल, आता बघू शकता इथं आपल्याला थोड्याफार प्रमाणात पांढरी माशी बघायला मिळते. थ्रिप्स असेल किंवा मावा असेल, मावा या साईडनं भरपूर सारा आपल्याला बघायला मिळतो आणि पानाच्या बॅक साईडनं मागच्या साईडने सुद्धा बघायला मिळतो. आता अनेक शेतकरी म्हणतात की आमचे खालचे पानं खराब झाले. खालच्या पानाशी आपल्याला काही घेणं देणं नाही, खालचे पानं गळून पडतील. महत्त्वाचं आहे जे टोकाचं पान आहे, शेंडा आहे, हा चांगल्या प्रकारे असणे गरजेचे आहे. हा पिवळा पडत असेल, याच्यावर अधिक प्रमाणात मावा असेल तर अशा ठिकाणी आपल्याला फवारणी व्यवस्थापन करायचं आहे. आणि जे साईडच्या ब्रांचेस असतात त्याचासुद्धा शेंडा चांगल्या प्रकारे असणे महत्त्वाचे आहे. आता याच्यावर फक्त आपल्याला 1-2 पांढरी माशी बघायला मिळते, याच्यावर थ्रिप्स नाही किंवा मावासुद्धा नाही. शेतकरी मित्रांनो, रिमझिम पाऊस असल्यामुळे माव्याचा प्रादुर्भाव अधिक आहे आणि 1 किंवा 2 फवारणीत कंट्रोल होणार नाही. सतत आपल्याला 8-10 दिवसाला फवारणी घेणे गरजेचे आहे आणि अति पाऊस असल्यामुळे हेच शेतकऱ्यांना शक्य होत नाही. तर अशा परिस्थितीमध्ये कपाशी पिकावर कोणकोणते आपण कॉम्बिनेशन औषधाचे घ्यायला हवे याविषयी आपण माहिती घेऊया. सर्वप्रथम जर आपल्या शेतामध्ये अधिक मावा असेल, पिवळा मावा असेल किंवा काळा मावा असेल तर शेतकरी मित्रांनो मी आपल्याला सुरुवातीला सांगितलेलं आहे, जर आपल्या शेतामध्ये काळ्या माव्याचे प्रमाण म्हणजे जे काही शेंड्याला येते याचे प्रमाण जर आपल्या शेतामध्ये 30 ते 40% असेल तर अशा ठिकाणी फिप्रोनिल 5% 40 ml यासोबत ॲसिफेट 75% 30 ग्रॅम, व्हाईट फ्लाय असेल तर ॲसाटामास्पाईड 20% वाला आपल्याला 10 ग्रॅम घ्यायचा आणि सोबत युरिया आणि यासोबत आपल्याला सर्वात शेवटी पंपमध्ये 100 ग्रॅम युरिया टाकून फवारणी व्यवस्थापन करायचे आहे. पण अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये फवारणी व्यवस्थापन 20 दिवस झाले, 22 दिवस झाले, 25 दिवस झाले करता आले नाही. तर अशा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये माव्याचा प्रादुर्भाव 70 ते 80-100% बघायला मिळतो. तर अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर फवारणी घेताना सुप्रीम हे ऑर्गॅनिक कंटेंट आहे, हे आपल्याला लवकर मिळणार नाही. जर अधिक दुकान बघितले तर नक्कीच मिळेल. ऑर्गॅनिक कंटेंट आहे, हे आपल्याला 40 ml घ्यायचं आहे. यासोबत आपल्याला ॲसिपेट 75% 30 ग्रॅम घ्यायचा आहे. व्हाईट फ्लाय असेल तरच आपल्याला ॲसिटामास्पाईड घ्यायचं, अन्यथा घ्यायचं नाही. आणि यासोबत आपल्याला मोनोकोटोफास हे घेणे गरजेचे आहे. मोनोकोटोफास घेत असताना 40 ml घ्या. याच्यापूर्वी जर आपण मोनोकोटोफास घेतला असेल तर या फवारणीमध्ये इमिडाक्लोरोपिड 17.8% हे 10 ml. अधिक अटॅक असेल म्हणजेच थ्रिप्सचा अधिक अटॅक असेल तर 15 ml प्रति 15 ते 20 लिटर पंपसाठी आपण घेऊ शकता. शेतकरी मित्रांनो, परत एक वेळ मी आपल्याला सांगतो, माव्याचा प्रादुर्भाव 40, 50, 60% असेल तर फिप्रोनिल 40 ml, ॲसिपेट 75% 30 ग्रॅम, ॲसिटामास्पाईड 10 ग्राम यासोबत मोनोकोटोफास किंवा इमिडाक्लोरोपिड दोन्हीपैकी कुठलेही घेऊ शकता. माव्याचा प्रादुर्भाव 80-100% असेल तर सुप्रीम ऑर्गॅनिक कंटेंट 40 ml, ॲसिपेट 75% 30 ग्रॅम आणि व्हाईट फ्लाय असेल तरच आपल्याला ॲसिटामास्पाईड घ्यायचं आहे, अन्यथा घेण्याची आवश्यकता नाही. आता या व्यतिरिक्त जर आपल्या शेतामध्ये वरचे पानं पिवळे पडले असेल म्हणजेच खत दिलं नसेल किंवा खत देण्यास उशीर झाला असेल आणि वरचे पानं पिवळे पडले असेल तर यासोबत आपण कोसावे WDG 80% सल्फर हे घेऊ शकता. आता अनेक शेतकऱ्यांना वाटेल की एवढं कॉम्बिनेशन चालते का, तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण कॉम्बिनेशन आपण घेऊ शकता. यामध्ये कुठलेही औषधी म्हणजे जे काय आपण द्रावण फुटते असं वगैरे म्हणतो असं कुठलेही द्रावण फुटणार नाही. हे संपूर्ण कॉम्बिनेशन आपण घेऊ शकता. शेतकरी मित्रांनो, अशाच माहितीसाठी बघत राहा अमृत पॅटर्न यूट्यूब चॅनल. नमस्कार.